माझं सौभाग्य भाग 40. ट्रीपवरून आल्यापासून नील आणि रश्मी मधला दुरावा कमी झाला होता. दोघं एकमेकांना समजून घेत होते. अजून घरी काही बोलले नव्हते. मधुराचा अभ्यास जोमात चालू होता. सेकंड इयरचे असाइनमेंट्स लिहिणं चालू होतं. साईड बाय साईड नवरात्रीची तयारीही चालू असते घरात. ती 9 रंगाच्या साड्या बाजूला काढून ठेवत असते. सगळ्या बेडवर पसारा करून ठेवला होता तिने. तो ऑफिसमधून आला तरी तिचं लक्ष नव्हतं. आपल्याच नादात मॅचिंग ज्वेलरी आणि सगळं काढून ठेवत होती. त्याने लॅपटॉप बॅग बाजूला ठेवून तिला मागून हक केलं. तेव्हा तो आलाय हे तिला समजलं. बच्चा, हे काय केलंय तू? मी साड्या काढल्यात, नवरात्रीत रोज घालायला आणि ह्या रात्री दांडियाला घालायला. मस्त ना? हो, खूपच छान. पण माझ्याकडे जांभळ्या रंगाची साडीच नाहीये हो. आईकडे असेल ना? नाहीये, झालं माझं बघून. एक आहे पण ती त्यांना हवी आहे ना स्कूलमध्ये. विक्रांत, उद्या जाऊया शॉपिंगला. इतका क्यूट फेस नको करत जाऊस, माझा बॅलन्स जातो मग. यप्पी, आय लव्ह यू. साडी घेणार म्हणून का? नाही हो, पण तुम्ही नाही म्हणत नाही ना म्हणून. तुम्ही येणार ना दांडिया खेळायला? बच्चा, मला नाही येत ग, खरंच. आपण तुला बघायला येईन ना. अहो, सोपं असतं, मी शिकवेन ना. दांडिया तर एकमेकांवर मारायच्या असतात, बाकी काय करायचंय? नको, कोणाचे हात दुखावले तर उगाच पचका. अहो प्लीज ना. नको ना शोना, तू खेळ, मी बघेन तुला. ओके, चला मी चहा टाकते. बच्चा, हा बिछाना का काढलायस? अहो, माझा उपवास असतो ना 9 दिवस, मी बेडवर नाही झोपत. काय म्हणजे माझा पण उपवास? तो मनात म्हणतो. काय झालं हो? नाही, काही नाही शोना, जा चहा कर, तोवर मी हे ठेवतो. हो, पण नीट, जसं मी सेट केलंय तसंच ठेवा. हो मॅडम. तो तिला, आईला आणि मावशीला नवरात्रीसाठी साड्या गिफ्ट करतो. सोबत प्राजू आणि मधुराच्या आईलाही घेतो. तिच्या आईलाही साडी घेतल्यामुळे तिला आतून खूप भारी वाटत होतं. रोज ती दांडिया खेळायला जायची. तिचा रोजचा लुक बघून तो घायाळ व्हायचा. अंगकाठी बारीक, त्यावर गुजराती पद्धतीने घातलेली साडी, गळ्यात टेम्पल ज्वेलरी, लांब सडक केसांची वेणी, त्यात गुंफलेले गजरे. नाजूकशी ती खूपच गोड दिसायची. रोज वेगळा लुक करून जायची. तो रोज लवकर येऊन तिचं होईपर्यंत तिथेच थांबायचा. तिचं आधी फोटोशूट आणि मग दांडिया. या सगळ्यात अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं तिने. रात्री खेळून ती इतकी दमायची की पुस्तक हातात घेण्या इतकी पण क्षमता नसायची. आज कॉलेजमध्ये दांडिया कॉम्पिटिशन होती. त्यात बेस्ट ड्रेपरी आणि बेस्ट डान्सरचे अवॉर्ड्स होते, म्हणून ती तयार होत होती. जांभूळ गुलाबी कलरची घेरदार चनिया चोली बॅकलेस होती, फक्त नॉट्स होत्या. केसांची वेणी, त्यात बिंदी, गळ्यात नेकलेस, तिचं छोटं मंगळसूत्र, नवरात्री म्हणून काढलेली हातभर मेहंदी, त्यात भरमसाठ बांगड्या, कमरेला कमरबंद, हलकासा मेकअप, कानात मोठे इयरिंग्स, छोटीशी टिकली, ओढणी बांधून नीट घेतली होती. ती इतकी सुंदर दिसत होती की तो कितीतरी वेळ तिलाच पाहत होता. तिने गोल फिरून तिचा घागरा दाखवला, तेव्हा ते नॉट बघून त्याला थोडं इन्सिक्युअर वाटलं. जीव असा वर खाली होत होता त्याचा. तिची गोरी पाठ पूर्ण दिसत होती, कंबरही थोडी उघडी होती. नवरा म्हणून त्याला तिने तसे कपडे घालणं, ते पण तो नसताना, याबद्दल खूपच कसं तरी वाटत होतं. पण आता बोलला असता तर तिला वाईट वाटलं असतं, म्हणून दुसऱ्या वेने तो तिला समजावत होता. बच्चा, तू खूपच अप्रतिम दिसतेस, जस्ट गॉर्जियस. थँक्स. बच्चा, पण ही चोली तितकी चांगली नाही वाटत आहे. म्हणजे? शोना, म्हणजे ते तुझा तो दुसरा घागरा आहे ना, त्याचा ब्लाऊज ह्याला जास्त सूट करेल असं वाटतंय मला. हात छान आहे, तुम्हाला नाही माहिती, फॅशन आहे ही. शोना, हे खूपच ओपन आहे ग. पण ओ, हा प्रॉब्लेम आहे तर. कोणीतरी इन्सिक्युअर होत आहे. तसं नाही, पण प्लीज ना, मला नाही माहिती, पण नको ना, तू खूपच जास्त हॉट दिसतेस म्हणून म्हटलो. मधुरा यावर खळखळून हसते. बच्चा, सॉरी विक्रांत, पण मला हसू नाही आवरत आहे, त्याला मी तरी काय करू? शोना, ठीक आहे, नाही हसत. पण का असं नको ते सांगा, मग मी करेन विचार. तसा तो तिच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ ओढतो. ती अजूनही हसू आवरत असते. शोना, पिल्लू, बच्चा, तू फक्त माझी आहेस आणि यात ना तू खूप जास्त हॉट दिसतेस, म्हणून मला भीती वाटते तुला दुसरं कोणी घेऊन जाईल म्हणून. तसा तर स्वप्नातही तुला कुठे जाऊ देत नाही मी, पण प्लीज समजून घे ना. ठीक आहे.
ती त्याच्या गालावर किस करते आणि त्याला रूमच्या बाहेर ढकलते. पुन्हा मस्त आवरून बाहेर येते. यावेळी पूर्ण कव्हर होईल असाच ब्लाऊज घातला होता तिने. विक्रांत तिला कॉलेजमध्ये ड्रॉप करतो आणि न्यायलाही तोच येणार असतो. पूर्ण कॉलेजमध्ये दांडियाचा माहोल होता. सगळे नटून सवरून आले होते. तीही तिच्या ग्रुपला जॉईन झाली. प्राजूही न्यू स्टाईलने तयार होऊन आली होती. वेस्टर्न स्टाईल केली होती तिने. सगळे मस्त फोटोशूट करत होते. हे विधी कुठे आहे? बार्बी, तुला नाही माहिती? सोड तिचं. का, काय झालं? अगं, तिने ऋषीला प्रपोज केलं. आता ते कपल आहेत म्हणून ती आपल्यात नाही बसत. काय? भारीच. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. सगळे दांडिया खेळायला सज्ज झाले. मधुराला पहिल्यापासूनच डान्स गरबा येत होता म्हणून ती खूप छान खेळत होती. यावेळी विक्रांत तिला न सांगता कॉलेजमध्ये आला होता. अगदी प्राजूलाही माहित नव्हतं. तो आणि अभि मागच्या गेटने आत आले होते. मधुराला बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकत होता. प्रोफेशनल असल्यासारखी गरबा खेळत होती ती. तिचे सगळे मुवमेंट्स त्याने कॅप्चर केले. तिला बेस्ट डान्सरची ट्रॉफी मिळाली. त्या क्षणाला पटकन जाऊन तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं त्याला. पण अजून मॅडम चिडल्या असत्या म्हणून ते दोघं बाहेर पडले. असं चोरून बघताना ते मुवमेंट्स पण तो एन्जॉय करत होता. ती बाहेर यायच्या आधी तो बाहेर येऊन थांबला. अभि 10 मिनिटांनी आला. तिने पळत येऊन त्याला ट्रॉफी दाखवली. अभिही आला. जसं काही आम्ही आत्ताच आलोय असं शो करत होते ते. विक्रांत तिला तिच्या माहेरी घेऊन आला, कारण तिच्या आईला साडी द्यायची होती ना. दसऱ्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून ती तिचं आवरत होती, तर बेडवर तिच्या साईडला एक गिफ्ट बॉक्स होता. टू माय ब्युटिफुल वाईफ. विक्रांत नेहमीच तिला सरप्राइजेस द्यायचा. ते उघडताना तिच्या डोळ्यात येणारी चमक, एक्साइटमेंट त्याला खूप आवडायची. तिने उघडून बघितलं तर त्यात ब्रँड न्यू लॅपटॉप होता. ती नाचतच होती. आवडलं बच्चा? आवडलं, खूप खूप आवडलं. यू आर द बेस्ट हजबंड. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. तू नेहमी अशीच हसत राहा, त्यासाठी मी काहीही करेन. तिने बाहेर येऊन नाचतच सगळ्यांना ती गिफ्ट दाखवलं. सगळ्यांना आधीच माहित होतं, पण तिच्यासाठी परत एक्साइटमेंट दाखवली सगळ्यांनी. नीलने आज घरात बॉम्ब टाकला. त्याने घरी रश्मी आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितलं. मधुराला पण या बाबतीत काहीच माहित नव्हतं. आई तिच्याकडे पाहत होत्या, पण तिनेही जाऊन आईंच्या शेजारी बसून घेतलं. ती रागात होती, कारण तिला प्लॅनमध्ये नाही घेतलं म्हणून. विकी, आशू आणि नील तिघेच खिंड लढवत होते. नील, तुला वाटतं ती आपल्या घरात शोभेल, ऍडजस्ट करेल? आई म्हणाली. हो आई, ती करेल ऍडजस्ट. म्हणजे तिला स्वयंपाक येत नाही, पण शिकतीये. मग तोवर आम्ही काय करायचं? ती जाईल डे शिफ्ट आणि नाईट शिफ्टला, आणि मग नलिनी, तू आणि मधुरा करा काम. मावशी म्हटल्या. नाही मावशी, ती करेल ना बाकीची छोटी मोठी कामं. मग मीच करायचा का स्वयंपाक रोज रोज आणि घरातली सगळी कामं? बच्चा, तू असं का बोलतेस? तू म्हणाली होतीस ना तू करशील ऍडजस्ट काही दिवस. तुम्ही तर बोलूच नका. शोना. नील, तिची बहीण मागे कशी बोलली होती, पण आई तिने माफी मागितलीये ना. रश्मी तिच्यासारखी नाहीये, मनमिळावू आहे. हो ना मधुरा? मला काय माहिती, मी काय रोज हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांचं बघत नाही ना नीलदा. मधुरा, तुला काय झालंय? तू असं तुटक का वागतेस? तू तर मावशी आणि काकाला कन्व्हिन्स करायला आम्हाला हेल्प केली पाहिजे, आणि तुझं इकडे वेगळंच. आशू म्हटला. मधुरा, तुला तर ती पहिली आवडली होती ना, मग? मला काही माहित नाही नीलदा. तिच्या घरच्यांना आणि तिला आज आपल्याकडे बोला, मग बघू हो की नाही. काय ग नलिनी? मावशी म्हटल्या. हो, आम्हाला वाटलं तरच होकार असेल आमचा, नाही तर नाही. पण मावशी, आई, विकी, मधुराने तुला गप्प राहायला सांगितलंय, तर बायकोचं ऐकावं. सोनं संध्याकाळी वाटतात हो, आपट्याची पानं. हे ऐकून विक्रांतचं तोंडच पडतं. संध्याकाळी तिला घर आणि हॉस्पिटलमध्ये दोन्हीकडे पूजेला जायचं होतं, म्हणून लवकर स्वयंपाक करून ती तयार झाली. आज सगळे ट्रेडिशनल अवतारात होते. नवीन आणलेली जांभळी साडी मावशीकडून तिने सागरवेणी घालून घेतली. गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात मोठे वाजणारे पैंजण, लाईट मेकअप, फेवरेट लाईट लिपस्टिक. विक्रांतनेही तिला मॅच होणारा शॉर्ट कुर्ता घातला होता. वेल ट्रिम बियर्ड, हातात वॉच. तो तिला मनवायचा खूप प्रयत्न करत होता, पण ती काहीच न बोलता हॉस्पिटलमध्ये जायची तयारी करत होती. आशू आणि नील सोबत पण ती काहीच बोलली नाही. तिला आधी सांगायला पाहिजे होतं, म्हणून दोघंही आशूला कोसत होते. त्याचाच तर प्लॅन होता तिला न सांगण्याचा.
हॉस्पिटलमध्ये पूजा झाली. सगळ्यांना मिठाई दिली. आवरून सगळे घरी आले आणि घरचीही पूजा केली. संध्याकाळी रश्मी आणि घरचे भेटायला आले होते. सगळं वातावरण गरम होतं. मधुराने सावरलं असतं, पण तीच दुसऱ्या टीममध्ये गेली होती. विक्रांत तिच्याकडे आशेने बघत होता. ती मात्र त्याला तोंड वाकडं दाखवत होती. सगळ्यांच्या ओळखी झाल्या. रश्मीचे वडील सरकारी अधिकारी होते. आई प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायची. सुखवस्तू, छोटं कुटुंब. रश्मीने आधी घरी कल्पना दिली होती. त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. आईंनी आता मेन मुद्द्याला हात घातला. तसा या तिघांनी आणि सोबतच रश्मीने मोठा आवंढा गिळला. तर रश्मी, तुम्हाला आणि नीलला लग्न करायचंय. तिने सगळ्यांकडे पाहिलं आणि कचरतच बोलणं सुरू केलं. हो. आणि तुला नील? हो आई. मग पुढे काय? म्हणजे तुम्हाला काय काय येतं घरातलं? आई, नील तुम्ही गप्प बसा, आम्ही बोलतोय ना. ते काकू, मला अजून तरी जास्त काही येत नाही, पण शिकतीये स्वयंपाक. कधीपर्यंत शिकून होईल? मावशी म्हटल्या. तसं कसं सांगू? अहो, ती शिकत होती म्हणून आम्ही तिला घरातलं काही करू दिलं नाही, पण आता शिकते घरातलं हळूहळू. रश्मीची आई म्हणाली. ठीक आहे, आमचा नील आहे ना तो अबोल आहे. मग पुढे जाऊन तक्रारी येणार का? नाही. तुम्हाला काही प्रश्न? रश्मीच्या आई वडिलांना विचारलं. नाही, आम्हाला डॉक्टर नील बद्दल सगळं माहितीये, सो काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आमच्या रश्मीला तुम्ही सांभाळून घ्या. बरं, मग लग्नाचं काय? काय? रश्मी आणि नील एकत्रच ओरडले. म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं की साखरपुडा करून काही दिवस हवेत तुम्हाला? मावशीने विचारलं. म्हणजे मम्मा? आशू म्हटला. अहो, आई आणि मावशी विचारतायत की करणार ना लग्न नीलदा आणि रश्मी वहिनी? मधुरा म्हटली. वहिनी म्हटल्यावर रश्मी पार लाजून गेली. बच्चा, म्हणजे मधुरा? अहो, मावशींनी सकाळी तुमचा प्लॅन ऐकला होता म्हणून आम्ही पण जरा ऍक्टिंग करत होतो. मधुरा? आशू बारीक डोळे करून तिला बघतो. मग काय, मला का नाही घेतलं तुमच्यासोबत? मधुरा, जा, देवाजवळ गोड ठेव आणि सगळ्यांचं तोंड गोड कर, बाबा म्हटले. लग्नाची बोलणी सुरू झाली. नील आणि रश्मीला साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं आणि आईला मात्र मोठं. शेवटी जास्त मोठं न करता मोजक्या लोकात लग्न करायचं ठरलं. पण लग्नात सगळ्या विधी होणार. आधीच दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं म्हणून पत्रिका बघून घोळ अजून वाढवायचा नव्हता. नील इतक्या वर्षांनी लग्नाला तयार झालाय म्हणून आई बाबाही काही गोष्टीत ऍडजस्ट करत होते. मधुराने सगळ्यांचं तोंड गोड केलं. पुरणपोळीचा बेत केला होता. नील आणि रश्मीही जोडीने सगळ्यांच्या पाया पडले. ओटी भरून सून म्हणून तिला फायनल केलं. दसरा गोड झाला होता. संध्याकाळी टेरेसवर तिची शाळा घेणार हे तिला माहीत होतं म्हणून ती गेलीच नाही. वैतागून विक्रांतच खाली आला. ती चेंज करून बसली होती, तिचा नवा लॅपटॉप बघत. बच्चा, मला बोलायचं होतं. बोला ना. तू अशी का वागलीस मगाशी? असंच. तुम्ही मला का नाही सांगितलं? मग मला राग आला. तू काहीही कर, पण माझ्याशी अबोला नको धरूस ना प्लीज. अहो, इमोशनल काय होताय रडूबाईचे मिस्टर? तुला नाही समजणार, पण प्लीज भांड राग काढ, वाटलं तर सगळं फोडून टाक, पण माझ्याशी बोलणं सोडू नकोस. बिलकुल नाही. वेडे कुणीकडचे. आय लव्ह यू विक्की. आय लव्ह यू टू बच्चा. माझं गिफ्ट कुठे आहे सांग आता? तो तिला जवळ घेऊन बसतो. आहे ना. विक्रांत, तुम्ही नेहमी म्हणता ना मला पुढे काय करायचंय ते मी ठरवत नाही, मला करिअर गोल नाहीये. मग मी ठरवलंय की मला काय करायचंय ते. वाव, काय ठरवलंयस? मी मॉन्टेसरीचा कोर्स करणार आहे आता आणि टीचर होणार. म्हणजे मला जॉब नाही करायचाय. म्हणजे आपल्याकडे सगळेच कामाला जातात ना, तर घराकडे कोण पाहिल? मी नर्सरीला शिकवेल. मला अनुभव येतो. 1 वर्षाचा अनुभव आला की, आणि मग पुढे मला लहान मुलांचं स्कूल म्हणजे नर्सरी स्टार्ट करायची. त्यात गव्हर्नमेंट लेडीजला लोन पण देते. आणि तुम्ही पण आहातच ना, मला कराल हेल्प. आणि हे दिवसभर नसतं. आई बाबा, मावशी, लिची सगळे मला हेल्प करू शकतील या कामामध्ये. म्हणजे माझं त्यांच्याकडे लक्ष राहील. आई ही नेक्स्ट इयरला रिटायर्ड होत आहे. कसं वाटलं? तो अवाक होऊन तिला पाहत होता. लहान अल्लड मधुरा आता मोठी होत होती. चांगलं वाईट याची समज तिला येत होती. बच्चा, तू खरंच मोठी झालीयस. मी तुझी नक्की हेल्प करेन. तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण करेन मी.